आष्टी तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा सगळीकडेच आत्ताची जी परिस्थिती आहे पावसाची ती वाईट परिस्थिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागात म्हणजे मराठवाड्यात सगळ्या म्हणलं तरी हरकत नाही, आपल्या सगळ्या आष्टी मतदारसंघामध्ये जर 4-2 दिवसात जर पाऊस नाही आला तर सगळे पिकं वायाला जातील। मी परवा कलेक्टर साहेबाला या संदर्भात भेटलो। आपल्या आष्टीतल्या काही भागाला पाणी मिळू शकते, पण ते पाणी मिळण्यासाठी जे लक्ष द्यायचं असते ते लक्ष लोकप्रतिनिधीकडून दिलं जात नाही असं माझं म्हणणं आहे। कारण आता जर पाहिलं, मी परवा श्रीगोंदा भागामध्ये तिकडे गेलो होतो, तर श्रीगोंदा संपूर्ण तलाव त्यांनी भरून घेतलेत। त्यानंतर कर्जतचे सगळे तलाव भरलेत आणि आता करमाळ्याचे सगळे तलाव भरत आलेत। आपल्याला प्रत्येक वर्षी मी आमदार असताना 5ही वर्ष मी मेखरी आणि शिना भरून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो भरलाय आणि तो तलाव भरून ओव्हरफ्लो करून खाली नदीनी बंधारे खडकतपर्यंत आपण पाणी नेण्याचा प्रयत्न केला। तशा पद्धतीने आत्ता जर लक्ष दिलं तर आत्ता कुकडीचे सगळे तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि कुकडीचं पाणी जर शिना डॅममध्ये आणि शिना डॅममधून मेखरीमध्ये जर आणलं आणि ह्या 2 नद्या जर ओव्हरफ्लो करून घेतल्या तर तालुक्यातल्या कमीत कमी 40-50 गावांना त्याचा फायदा होऊ शकतो। म्हणून माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। आत्ता जे पाणी चालू आहे ते 150 क्युसेक्सनी पाणी चालू आहे आणि 150 क्युसेक्सचं 100 क्युसेक्सच्या आसपासचं पाणी त्या बोगद्यावर मोटरांनी उचललं जातं आणि फक्त 50 ते 60 क्युसेक्सनीच पाणी शिना डॅममध्ये येतं आहे। अशाच पद्धतीने जर पाणी येत राहिलं तर 2ही महिने जर पाणी चाललं तरी तो डॅम भरणार नाही। कमीत कमी 350 ते 400 क्युसेक्सनी पाणी चालायला पाहिजे, तरीही 1 महिना तो तलाव भरायला लागेल। आणि पॅरलली जर पुढच्या मोटरा जर चालू केल्या कुठल्या, आपण टॉप टू बॉटम एकदा मेखरी भरून नदीने पाणी आणलं होतं त्यावेळेस 30 दिवस कंटिन्यू त्या मोटरा दोन्ही पण मोटरा चालवावं लागल्या होत्या। तशा पद्धतीने ते जर आत्ता जर आपण चालू नाही केलं तर भविष्यात आपल्याला इथं आसपास समजा पाऊस जर नाही झाला, सुदैवाने पाऊस व्हायला पाहिजे, पण जर नाही झाला तर टँकर भरायला सुद्धा आपल्या इथं आसपास पाणी राहणार नाही। म्हणून ते 2 तलाव जर भरून घेतले आणि सगळे बंधारे जर भरून घेतले, मग आता ते हेतू पुरस्कार भरले जात नाहीत का काय मला माहीत नाही, पण ते भरणं गरजेचं आहे। आणि ते भरून जर सगळे बंधारे जर भरून घेतले तर खडकतपर्यंत पासून ते पिंपळगावपर्यंतचा किंवा इकडं वरती पारोडी बोर्डीपर्यंतच्या भागाला, हातोळण पार ठोंबळ सांगवीपर्यंतच्या भागाला त्याचा फायदा होईल। झालं नाही त्यांनी केलं, आम्ही आता 4-2 दिवस आता जे 50-60 क्युसेक्सनी पाणी जे चालू आहे तर 4-2 दिवस वाट पाहणार आहे। त्याच्यामध्ये मीही राम शिंदे सरांना परवा त्याच्यामध्ये बोललो आहे, त्यांनाही विनंती केली बा आपण लक्ष घालून याच्यामध्ये हे 300-400 क्युसेक्सनी पाणी चालायला पाहिजे अशा पद्धतीने हे करा। मी कोकरे म्हणजे डेप्टी इंजिनियर त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललो आहे आणि इतरही अधिकाऱ्यांना बोललो आहे। मी पालकमंत्र्यांना सुद्धा या बाबतीत ह्या 2 दिवसामध्ये बोलून की बुवा वरून याच्यामध्ये ते तलाव कसे भरतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि जर यांनी लक्ष देऊन त्याच्यामध्ये नाही केलं तर त्या भागातल्या लोकांना घेऊन आम्हाला आंदोलन केल्याशिवाय याच्यामध्ये पर्याय नाही। आपल्या भागातल्या जर 30-40 गावांना जर पाणी मिळत असलं तर ज्या पद्धतीने आम्ही म्हणजे पाऊस यायच्या आधी अजून पंप हाऊसचंच काम नाही, अजून पंप हाऊसचंच ते म्हणते, तर आता मी अधिकाऱ्याला विचारलं तर मेकॅनिकलचं टीमला पत्र दिलं आहे, याला पत्र दिलं आहे। आम्ही पाऊस पडायच्या आधी ते सगळं पंप हाऊसचं काम रेडी करत होतो आणि शिना ज्यावेळेस 50% वर यायला चालू होईल त्यावेळेस त्या मोटरा चालू करून दोन्ही तलाव पॅरलली भरून आम्ही घेत होतो। हे मी केलं आहे म्हणून मी सांगतोय, तर तशा पद्धतीने आपण करावं ही मी त्यांना विनंती करतो।